नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपल्या सगळ्यांना पुढचे काही दिवस फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे मी माझा रक्षक। जर मी माझं रक्षण करू शकलो तर मी माझ्या कुटुंबाचं, माझ्या आजूबाजूच्यांचं रक्षण करू शकणार आहे। त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा। घरात असताना सुद्धा आपल्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची, लहान मुलांची काळजी घ्या। सोशल डिस्टन्स मेंटेन करा। कृपया कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतीये, त्यामुळे ही गोष्ट लाईटली घेऊ नका। महाराष्ट्र लॉकडाऊन आहे आणि असं असताना अनेक इमारतींखाली गर्दी जमलेली मी बघते आहे। आम्ही सगळे बघतो आहोत। अनेक रस्त्यांवर वाहनांची गर्दी आज झालेली आहे। असं करू नका कृपया। आपल्या स्वास्थ्यासाठी हे निर्बंध लावावे लागतात, लादावे लागतात। ही लाजिरवाणी बाब आहे। आपण स्वतःच जर काळजी घेतली तर अत्यावश्यक सेवांमध्ये जे काम करत आहेत त्यांच्यावर ताण येणार नाही। आज बघा, पोलिसांना ऑन टोज काम करावं लागतंय। सुट्टी घेतलेली नाही त्यांनी, ते घरी गेलेले नाहीत। आणि असं असताना आपण जर घराबाहेर पडलो, कुठलं तरी अत्यावश्यक सेवेतलं काम सांगून जर आपण घराबाहेर पडलो, तर या सगळ्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांवर ताण येणार आहे। त्यांना सुद्धा घरी जायचंय। कोरोनाशी लढाई आपण सगळे एकत्र मिळूनच लढू शकणार आहोत। त्यामुळे सर्वसामान्यांचं, तुमच्या माझ्यासारख्यांचं काम हे आहे की आपण घरी राहावं, सुरक्षित राहावं। घरात सुद्धा आपण सोशल डिस्टन्स, एक थोडा डिस्टन्स मेंटेन करायचा आहे। सॅनिटायझर वापरा। इतर रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असे पर्याय अवलंबा। घराबाहेर पडू नका। सगळ्या सेवा म्हणजे अत्यावश्यक सेवांसाठीच फक्त बस सुरू आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या सेवा बंद आहेत। लोकल सेवा बंद केली गेलेली आहे। भारतीय रेल्वे बंद केली गेलेली आहे। बघा, असे निर्णय यासाठी सरकार घेतंय की कोरोना वाढू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये। त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे। ही आपली सामाजिक बांधिलकी आहे। अभिनेता सुमित राघवन आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। अर्थातच जेव्हा कुठलीही सेलिब्रिटी कुठलीही स्वतः कृती करत असतात किंवा कुठलं आवाहन करत असतात, त्याचं लगेच अनुकरण करण्याची पद्धत आपण बघितलेली आहे। त्यामुळे खास करून सुमित राघवन यांना विनंती केली की तुम्ही घरातून स्काईपच्या माध्यमातून आमच्याशी संवाद साधा। सुमित, अटीतटीची वेळ सगळ्या महाराष्ट्रावर, देशावर आलेली आहे। तुम्ही आमच्या महाराष्ट्राची, राष्ट्राची संपत्ती आहात, कारण तुमच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या कला बघतो आहोत, त्या जोपासतो आहोत। त्यामुळे अर्थातच तुम्ही तुमची काळजी घेत असाल, पण पहिली प्रतिक्रिया तुम्ही काय द्याल, काय आवाहन कराल, तुम्ही कशी काळजी घेताय आणि काय आवाहन काळजी घेण्याचं तुम्ही कराल? सर्वप्रथम म्हणजे काय सांगू, म्हणजे आपण खूप आपल्याला सगळं खूप गंमत वाटते. आपल्याला सगळं खूप सहज सोपं वाटतं. म्हणजे एकीकडे आपले पंतप्रधान विनंती करतायत की घराच्या बाहेर पडू नका. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी काल सांगितलेलं आहे की 144 कलम ते लागू करत आहेत. पण मला असं वाटतं इकडे आपल्याला सक्तीचाच वापर करणं गरजेचं आहे. आपल्याला अक्कल नाही. काल आपण ते जनता कर्फ्यू वगैरे खूप पाळला. याबद्दल खरंच अभिनंदन. पण आज काय झालेलं आहे? आज पुन्हा मुलुंड टोल नाक्यावर एवढी वाहनं, कुठे जाताय तुम्ही? कुठे जाणार आहात? काय करायचंय? कुठे काय काय करायचंय काम? का नाही आपण घरी थांबू शकत? किती म्हणजे काय, म्हणजे मला खरंच कळत नाही. आपण किती लहान मुलांसारखं बघतो. म्हणजे ना, मला ना एक एक वर्गातली सिच्युएशन आठवते की नर्सरी किंवा केजीच्या वर्गांमध्ये जेव्हा मुलं नसतात, म्हणजे शिक्षक नसतात, तेव्हा मुलं कशी दंगा करतात. आपल्याला ना 24 तास शिक्षकाची गरज आहे. सतत कोणतरी काठी घेऊन आपल्या समोर असणं गरजेचं आहे. उठता बसता आपल्याला फटके मारतात. खरंय। आपल्याला अक्कल शक्यच नाही. खरंच इतका त्रागा होतो माझा. इतकं आपण सगळं आपल्या इतकी काय, अरे चालतंय रे त्याच्यात काय? अरे हट हट, काहीच होत नाही. हा जो ॲटिट्यूड आहे ना आपल्याला, अरे परदेशात लोक किड्या मुंग्यांसारखे मरतायत. खरंय।
आम्ही खरंय, आमच्या आपल्या इथे निर्बंध लादावे लागतात, सक्ती करावी लागते, त्याच्याशिवाय आपल्याला काही कळत नाही आणि आपण सगळ्याच गोष्टी अत्यंत लाईटली घेतो. लाईटली हा शब्द खरं तर अगदी अगदी म्हणायला हवा. सुमित, ही धावणारी जी शहरं आहेत, मुंबई तर धावणारं शहर आहेच, पण पुणा काय किंवा अजून अशी शहरं महाराष्ट्रातली जी धावणारी शहरं आहेत, त्या धावणाऱ्या शहरामध्ये लोकांना थांबणं माहितीच नाहीये आणि विशेष करून मुंबईतल्या लोकांना थांबणं, एक दिवस आराम करणं असं काही माहितीच नाहीये आणि हे आता सक्तीने आल्यानंतर ते पचवणं कठीण जाते आणि त्यातून विचित्रच कृती सगळे आपण करत बसलेलो आहोत. घराच्या खाली काय उतरतो, गच्च्यांवर पत्ते खेळायला काय बसतो किंवा एकत्र येऊन सगळे गप्पा काय मारत बसतो जमावबंदी असताना सुद्धा. अशांना तू काय सांगशील? मी तेच म्हणेन की मी हात जोडतो. कृपा करून आपापल्या घरातच राहा. आता एवढी सोय आहे आपल्याकडे, स्काईप आहे, आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंग आहे, व्हॉट्सअप आहे, फेस टाइम आहे. जगातले एक आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यात एकमेकांशी गप्पा मारा, घरी बसा, पेटी वाजवा आणि सुमित, काही क्षणासाठी थांबवते. राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कशी काळजी घ्यावी, काय करावं या संदर्भातली ती बघणार आहोत. आज मला असं वाटतं त्या लोकांना समजलं असेल की जे लोक ज्यांनी आजपर्यंत डॉक्टरांवरती हात उचललेले आहेत, त्या सर्वांना समजलं असेल की डॉक्टर हे किती महत्वाचे आहेत. आज सर्व मंदिरं बंद आहेत, गुरुद्वारे बंद आहेत, चर्च बंद आहेत, सगळी धर्मस्थळं बंद आहेत, पण हॉस्पिटल सुरू आहेत आणि हे सर्व डॉक्टर्स अहोरात्र आपल्यासाठी काम करत आहेत. मला असं वाटतं ज्यांनी आजपर्यंत हात उचलला असेल डॉक्टरांवरती, त्या सर्वांना जाणीव झाली असेल की आपण काय चूक केली आहे ती. आज कालचा हा बंद जो झाला, मला असं वाटतं की मी काही इथे शहाणपण शिकवायला आलेलो नाही किंवा तुमच्याशी बोलत नाहीये, परंतु मला असं वाटतं काही मुठभर लोकांना ह्या गोष्टी अजूनही समजत नाहीयेत. त्याचं गांभीर्य अजूनपर्यंत त्यांना समजत नाहीये. कालचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला जनता कर्फ्यू आणि त्याला मिळालेला उदंड प्रतिसाद, हा काही भारत बंद किंवा महाराष्ट्र बंद किंवा मुंबई बंद नव्हती ती की कुठच्या तरी गोष्टींच्या निषेधार्थ म्हणून तुम्ही बंद केलेत की आम्ही करोनाच्या निषेधार्थ आम्ही भारत बंद करतोय, त्याच्यासाठी नव्हता तो. मला असं वाटतं की ती एक टेस्ट केस होती आणि जर अजूनही लोक जर समजा त्यांनी ऐकलं नाही तर याहूनही गंभीर पावलं मला असं वाटतं सरकारला उचलावी लागतील. याचं अजूनही भान मला असं वाटतं काही लोकांना अजून आलेलं नाही आहे त्याचं. म्हणजे आज त्या बंदचा काय तो जनता कर्फ्यूचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आज मी बघतोय वाहनं बाहेर फिरताना दिसत आहेत. मला काही ठिकाणी मला तुमच्याकडेच कळलं, मला कोणीतरी पाठवलं की मुलुंड चेकनाक्यावरती 500-600 गाड्या रांगा लावून उभ्या आहेत. कशासाठी बाहेर पडल्यात तुम्ही? तुमच्या चुकांमुळे अनेक लोकांना या गोष्टी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक करण थापरांचा एक इंटरव्ह्यू आहे. त्यांनी डॉक्टर रामानंद काहीतरी त्यांचा आडनाव मी विसरलो, लक्ष्मीनारायण का काहीतरी, त्यांचा इंटरव्ह्यू त्यांनी केलेला आहे. अमेरिकेतल्या प्रिन्स्टन या महाविद्यालयामध्ये ते शिकवतात आणि त्यांनी जो धोका सांगितलेला आहे की भारताने आज जर त्या गोष्टींची काळजी घेतली नाही, जर इटलीची ही अवस्था होऊ शकते, चीनची ही अवस्था होऊ शकते, अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे अवस्था झालेली आहे, सगळ्याच देशांमध्ये झाली आहे. जर भारतामध्ये हे पसरलं तर साधारणपणे पुढच्या काही दिवसांमध्ये 60% लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे. 60% लोक म्हणजे 135 कोटी मध्ये किती झाले? 70-75 कोटी लोक झाले, जास्तीच. इतकी जर समजा काय हा व्हायरस पसरला तर हा आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा तरी आहेत का? ते मला कालचं कळलं नाही की काल ते 5 वाजता काय टाळ्या वाजवायच्या होत्या, थाळ्या वाजवायच्या होत्या, जथ्याचे जथ्थे लोक बाहेर येत होते आणि त्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत होते. मी पहिल्यांदा आपल्याकडचे सर्व सरकारी कर्मचारी, सर्व डॉक्टर्स, सर्व पोलीस यंत्रणा आणि ज्या प्रकारे काळजी घेत असलेली वरचं केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो ही सरकार, यांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. थोडासा उशीर झालाय, परंतु तरीही मला असं वाटतं सरकारने योग्य पावलं उचलली आहेत.
माझं कालच रात्री माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर माझं बोलणं झालं. आज आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झालेली आहे, रेल्वे बंद केलेले आहेत, पॅसेंजर ट्रेन्स बंद केलेले आहेत. काल मी त्यांना सांगितलं डोमेस्टिक एअरलाईन्स ज्या आहेत ती देखील वाहतूक बंद करणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. त्यांनी मला सांगितलं की त्याच्यावरती त्यांचं काम सुरू आहे, तोही निर्णय लवकरात लवकर होईल. आज मला असं वाटतं त्या लोकांना समजलं असेल की जे लोक ज्यांनी आजपर्यंत डॉक्टरांवरती हात उचललेले आहेत त्या सर्वांना समजलं असेल की डॉक्टर हे किती महत्वाचे आहेत. आज सर्व मंदिरं बंद आहेत, गुरुद्वारे बंद आहेत, चर्च बंद आहेत, सगळी धर्मस्थळं बंद आहेत, पण हॉस्पिटल सुरू आहेत आणि हे सर्व डॉक्टर्स अहोरात्र आपल्यासाठी काम करत आहेत. मला असं वाटतं ज्यांनी आजपर्यंत हात उचलला असेल डॉक्टरांवरती त्या सर्वांना जाणीव झाली असेल की आपण काय चूक केली आहे ती. आज कालचा हा बंद जो झाला, मला असं वाटतं की मी काही इथे शहाणपण शिकवायला आलेलो नाही किंवा तुमच्याशी बोलत नाहीये, परंतु मला असं वाटतं काही मुठभर लोकांना ह्या गोष्टी अजूनही समजत नाहीयेत, त्याचं गांभीर्य अजूनपर्यंत त्यांना समजत नाहीये. कालचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला जनता कर्फ्यू आणि त्याला मिळालेला उदंड प्रतिसाद हा काही भारत बंद किंवा महाराष्ट्र बंद किंवा मुंबई बंद नव्हती ती की कुठच्या तरी गोष्टींच्या निषेधार्थ म्हणून तुम्ही बंद केलेत की आम्ही करोनाच्या निषेधार्थ आम्ही भारत बंद करतोय, त्याच्यासाठी नव्हता तो. मला असं वाटतं की ती एक टेस्ट केस होती आणि जर अजूनही लोक जर समजा त्यांनी ऐकलं नाही तर याहूनही गंभीर पावलं मला असं वाटतं सरकारला उचलावी लागतील. याचा अजूनही भान मला असं वाटतं काही लोकांना अजून आलेलं नाही आहे त्याचं. म्हणजे आज त्या बंदचा काय तो जनता कर्फ्यूचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आज मी बघतोय वाहनं बाहेर फिरताना दिसत आहेत. मला काही ठिकाणी मला तुमच्याकडेच कळलं, मला कोणीतरी पाठवलं की मुलुंड चेकनाक्यावरती 500-600 गाड्या रांगा लावून उभ्या आहेत. कशासाठी बाहेर पडल्यात तुम्ही? तुमच्या चुकांमुळे अनेक लोकांना या गोष्टी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक करण थापरांचा एक इंटरव्ह्यू आहे. त्यांनी डॉक्टर रामानंद काहीतरी त्यांचा आडनाव मी विसरलो, लक्ष्मीनारायण का काहीतरी, त्यांचा इंटरव्ह्यू त्यांनी केलेला आहे. अमेरिकेतल्या प्रिन्स्टन या महाविद्यालयामध्ये ते शिकवतात आणि त्यांनी जो धोका सांगितलेला आहे की भारताने आज जर त्या गोष्टींची काळजी घेतली नाही, जर इटलीची ही अवस्था होऊ शकते, चीनची ही अवस्था होऊ शकते, अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे अवस्था झालेली आहे सगळ्याच देशांमध्ये झाली आहे. जर भारतामध्ये हे पसरलं तर साधारणपणे पुढच्या काही दिवसांमध्ये 60% लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे. 60% लोक म्हणजे 135 कोटीमधले किती झाले? 70-75 कोटी लोक झाले, जास्तीच. इतकी जर समजा काय हा व्हायरस पसरला तर हा आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा तरी आहेत का? ते मला कालचं कळलं नाही की काल ते 5 वाजता काय टाळ्या वाजवायच्या होत्या, थाळ्या वाजवायच्या होत्या, जथ्याचे जथ्थे लोक बाहेर येत होते आणि त्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत होते. एकदा तुम्हाला सांगितलंय की तुम्ही एकत्र येऊ नका, जवळ येऊ नका, तुम्ही डिस्टन्स ठेवा एकमेकांमध्ये. मला नाही वाटत ह्या गोष्टींचं काही लोकांना गांभीर्य आहे की नाहीये. मी काय आता तुम्हाला सांगणार नाही की ते तुम्ही हात धुवा वगैरे. एक तर तो करोना आपल्या मागे हात धुवून लागलाय आणि त्याच्यामध्ये जर कालच्या काही आलेले व्हिडिओज, हे काय म्हणावं त्या व्हिडिओजना मला कळत नाहीये की लोकांना समजतंय की त्या गोष्टींचं, म्हणजे प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक झाल्याशिवाय आम्हाला समजणारच नाहीये का? माझी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे की हे इतकं तुम्ही प्रकरण सहज घेऊ नका. आज जरी सरकारने 31 मार्च ही तारीख सांगितलेली असली तरी ही तारीख पुढे जाणार असं मला निश्चित वाटतंय, कारण लोक ऐकायला तयार नाहीयेत. काही जण म्हणतात की ज्यांचं हातावरती पोट त्यांनी काय करायचं? उद्या जर समजा युद्ध झालं असतं तर काय करणार होते? कामधंद्यावरती जाणार होतात? आज एका रोगाच्या विरोधामध्ये आपण आज हे युद्धच चालू आहे
अशा वेळेला मला असं वाटतं काही कळ सोसावी लागेल. कोणालाच अशी काही घरी बसायची आवड नसते, परंतु परिस्थिती आता अशी आहे की ज्या प्रमाणामध्ये हा पसरतोय आपल्याला खरं तर माहिती पण नाहीये, सरकारलाही माहिती कदाचित नसेल की ह्याचा आकडा नेमका किती पसरलेला आहे, हे खरं तर कोणालाच माहिती नसेल. परंतु जर आपण घरी बसलो तर ही जी यंत्रणा, सरकारी यंत्रणा आहेत, डॉक्टर्स आहेत, यांना ही माणसं शोधून काढणं, तपासणं हे खूप सोपं जाणार आहे. आज जी लोक गाड्यांमधून गर्दी करतायत, टोल नाक्यांवरती किंवा बाहेर फिरतायत, मला असं वाटतं की माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की काही दिवस घरामध्ये बसा. जे काही चालू आहे ते आपल्यासाठीच सगळं चालू आहे. आपल्या जगण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी सरकार करतंय किंवा सगळ्या यंत्रणा करतायत, खास करून डॉक्टर्स करतायत, पोलीस करतायत. जीवावर उदाहरण पोलीस आज बाहेर आहेत. ते काय गंमत म्हणून बाहेर आहेत का? का त्यांना परिवार नाही का? त्या डॉक्टरांना परिवार नाही का? त्यांना नाही का वाटत आपण घरी बसावं आपल्या परिवाराबरोबर? पण आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून ही माणसं सगळी रस्त्यावरती आहेत, ती आपल्यासाठी आहेत. आज पोलिसांची हुज्जत घालतायत लोक. शरम पण वाटत नाही या लोकांना. परंतु या देशामधला जो कालचा प्रतिसाद, आजही मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद आहे, लोकांना या गोष्टींची जाणीव आहे की हे काय भयंकर आहे. परंतु माझी त्या मुठभर लोकांना माझी विनंती आहे की आपण विनाकारण ह्या असल्या गोष्टी करू नका की जेणेकरून पुढे ह्या गोष्टींचा एक मोठा बॉम्ब फुटेल. आणि या जर मुठभर लोकांना जर समजा समज येत नसेल तर मला असं वाटतं सरकारने आणि पोलिसांनी या गोष्टींकडे अत्यंत कठोर पद्धतीने पाहणं आवश्यक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आवाहन करता आहेत, कृपया घरी राहा, सुरक्षित राहा. सुमितही पहिलं उत्तर देताना तेच म्हणत होता की सक्ती केल्याशिवाय कळत नाही, अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. सुमित, अधिक संवाद साधायचा आहे. सुमित राघवन स्काईपवरून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. एका छोट्या ब्रेकसाठी थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या पहिल्या सेगमेंटमध्ये अभिनेता सुमित राघवन आपल्या सोबत होता. त्याने प्रेक्षकांना हे आवाहन केलंय की घरी राहा, सुरक्षित राहा. तो स्वतः घरी आहे, त्याच्या कुटुंबियांसोबत आहे आणि तुम्हीही घरी राहा, सुरक्षित राहा. जे निर्बंध लादले जात आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करा. आता आपण पुण्यातल्या बातमीकडे वळणार आहोत. पुण्यामध्ये पोलिसांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. रस्त्यावर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांखेरीज कुठलीच वाहनं रस्त्यावर येणार नाहीत. त्यांना पुढे जाण्याची परवानगी, मुभा दिली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत. अशी सक्ती केली जाते, कारण त्याच्याशिवाय पुणेकर ऐकायला तयार नाहीत. म्हणून पुणेकरांसाठी हा निर्णय घेतला गेला. अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहनच रस्त्यावर धावतील, हा पुण्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाची या घडीची बातमी आहे. आपण थेट जाऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे. वैभव, सगळ्यात आधी आपण स्वतः आणि आपले व्हिडिओ जर्नलिस्ट एकमेकांची काळजी घ्या. वार्तांकनासाठी दिवसभर आपण घराबाहेर आहात, पण आत्ता पुण्यामध्ये जो महत्त्वाचा निर्णय झालाय, कुठेतरी आज सकाळपासून जे काही चित्र आपण प्रेक्षकांना पुण्यातलं दाखवतोय त्याच्यामुळे हा सक्तीचा निर्णय घेणं गरजेचं होतं असं वाटतं का? सुवर्ण, अत्यंत गरजेचा निर्णय. आज सकाळपासून पुणेकर जे आहेत ते गाड्या घेऊन रस्त्यांवरती बाहेर पडताना दिसत होते आणि सातत्यानं आवाहन करूनही लोक जे आहेत ते ऐकत नाही आहेत. दुचाकी आणि चारचाकींची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती. गेले 2 दिवस सगळ्या स्तरावरून, अगदी मुख्यमंत्र्यांपासून, आरोग्यमंत्र्यांपासून, स्थानिक जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सगळ्यांनी आवाहन करून सुद्धा पुणेकर पुन्हा आज बाहेर पडलेत आणि सातत्यानं पोलिसांबरोबर हुज्जत घालताना अनेक चौकांमध्ये लोक जे आहेत ते दिसून येतात. आणि अखेर आज पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतलेला आहे. पुण्यातल्या रस्त्यांवरती केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्याच गाड्या ज्या आहेत त्या गाड्या चालतील. खाजगी वाहन, दुचाकी घेऊन कोणालाही 3 वाजल्यानंतर आता रस्त्यावरती फिरता येणार नाही आहे. पोलिसांनी बॅरिकेटिंग जे आहे ते सगळ्या रस्त्यांना सुरू केलेलं आहे आणि तपासणी करून आता इथून पुढे गाड्या ज्या आहेत त्या सोडण्यात येतील. ज्या खाजगी गाड्या असतील त्यांच्यावरती जमावबंदीचं उल्लंघन केल्याचे त्याची कारवाईसुद्धा केली जाऊ शकते. आणि आता नियमच जो आहे, आदेश जो आहे तोच वाहतूक विभागानं काढला आणि त्याच्यानुसार ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती. सकाळी मुंबईहून पुण्याला येणाऱ्या एक्सप्रेसवेची बाजूसुद्धा प्रचंड कोंडीत पकडलेली होती, जाम झालेली होती. मोठ्या संख्येनं चारचाकी घेऊन मुंबईतून लोक जे आहेत ते पुण्याच्या दिशेने येत होते. त्याच्यामुळे एक्सप्रेसवेच्या बाबतीमध्ये हाच निर्णय झाल्याचं कळतंय. केवळ अत्यावश्यक सुविधा देणारी वाहनं जी आहेत
हीच वाहनं एक्सप्रेसवेवरती सुद्धा धावतील. बाकी सामान्य खाजगी वाहनांसाठी एक्सप्रेसवे सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सगळ्या नागरिकांनी, त्यांच्यासाठी जे जे आवाहन सुरुवातीला केलं जाते त्याचं पालन केलं जात नाही, त्यानंतर प्रशासन कठोर भूमिका घेते. ही कठोर भूमिका आणखी टोकाला जाऊ नये आणि कारवाई होऊ नये ही प्रशासनाची मानसिकता आहे. त्यामुळे अजूनपर्यंत पोलिसांनी कुणावरती कारवाई केलेली नाही 188ची. वास्तविक अनेक ठिकाणी जमावबंदीचं उल्लंघन हे गेले 2 दिवस होत होतं. काल संध्याकाळी सुद्धा हे जमावबंदीचं उल्लंघन झालेलं होतं. मात्र पोलीस समजून सांगण्याच्या मानसिकतेमध्ये होते. आता मात्र लोकांची संख्या रस्त्यावरती वाढताना पाहून प्रशासनही हतबल झाले आणि आता कठोरात कठोर आदेश जे आहेत ते नक्की. एकानंतर एक वैभव, म्हणजे आता असं म्हणावं लागेल, म्हणजे खरं तर पुणेकरांनी चिडू नये, पण आता असं म्हणावं लागेल की पुणेकर 1 ते 4 या वेळेमध्ये जो नियम लागू करून घेतात स्वतःसाठी आणि तोच नियम इतरांसाठी पण लागू असतो, तोच नियम आता दिवसभर रात्रभर पाळा. महाराष्ट्र लॉकडाऊन आहे, घराबाहेर पडू नका, घरात राहा, सुरक्षित राहा. 31 तारखेपर्यंत आपल्याला हे सगळे नियम पाळायचे आहेत आणि ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्वास्थ्यासाठी आहे. वैभव, धन्यवाद. आपण पुन्हा एकदा आपली आणि आपल्या व्हिडिओ जर्नलिस्टची काळजी घ्या. 144 कलम लागू झालंय. हे जमावबंदीचं कलम आहे. पुण्यामध्ये निर्बंध लादावे लागतायत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कणकवलीत सुरू असणाऱ्या मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः येऊन थांबवलेलं आहे. शिवाय नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग प्रशासनाला दिले आहेत. सिंधुदुर्गात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्यामुळे लोक जर नियम पाळत नसतील तर कडक कायदा राबवावा लागेल, नियम लाववावे लागतील, निर्बंध घालावे लागतील असंही मंत्री उदय सामंत म्हणालेत. त्यांच्याशी या सगळ्याविषयी आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी संवाद साधला. दुर्गातल्या जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला जनता कर्फ्यूला. आज पुन्हा एकदा जनता रस्त्यावर आली आणि विशेषतः सगळी कामं सुरू आहेत रस्त्यांची वगैरे. स्वतः पालकमंत्री उदय सामंत यांनी आता हे रस्त्याच्या काम सुरू असलेल्यांना ताबडतोब बंद करायला सांगितलेलं आहे. आपण विचारूया, सामंत साहेब, 144 आहे तरी पण सिंधुदुर्गातले सगळे व्यवहार बरेचसे म्हणजे सुरू आहेत असं आपण बघतोय. तुम्ही काय आता कारवाई करणार आहात, काय ॲक्शन घेणार आहात? मी स्वतः अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. कणकवलीमध्ये देखील या पुलाचं काम जिथे चालू आहे तिथे मी भेट दिलेली आहे आणि मला हे देखील जाणवलं की बाकी सगळे स्थानिक व्यवहार बंद असताना कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू आहे आणि म्हणून प्रांताधिकारी असतील, आमदार साहेब असतील, त्याच्यानंतर इथलं पोलीस डिपार्टमेंट असेल, त्या सगळ्यांना घेऊन मी इथे येऊन हे काम बंद केलेलं आहे. आणि अशा पद्धतीची कॉन्ट्रॅक्टर लोकांची जर दादागिरी असेल त्यांच्यावर देखील पोलीस कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना मी जिल्हाधिकारी आणि एसपीनं दिलेल्या आहेत. 144 कलम लागू आहेत. जीवनावश्यक वस्तू फक्त सुरू ठेवायचे आदेश आहेत. असं असताना अनेक वेळेला आता आपण बघतो की भाज्यांचे स्टॉल तर असतीलच, परंतु फ्रूट स्टॉल्स जास्ती आहेत, लोक गर्दी करतात. प्रशासन कडक कारवाई नक्कीच करणार आहे, नक्की करतंय, परंतु सगळ्या जनतेनं देखील हे स्वीकारलं पाहिजे. करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. आपल्यामध्ये काल जो अवेअरनेस होता जनता कर्फ्यूच्या निमित्तानं तो 31 तारखेपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या आव्हानाला जर कोण प्रतिसाद देत नसेल तर मग जिल्हाधिकारी आणि एस पी त्यांना जी आवश्यक आहे ती कारवाई करतात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला प्रत्येक माणसानं प्रतिसाद दिला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळे पक्षभेद बाजूला ठेवून करोना हे आपल्यावर आलेलं जागतिक संकट आहे या भावनेतनं आम्ही सगळे काम करतोय. धन्यवाद सामंत साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. खरं तर कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या फेजमध्ये झाला नाही पाहिजे, ते थर्ड फेजमध्ये होता कामा नये. अशा वेळी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत, 144 कलम जर लोक पाळत नसतील तर त्यावर कडक ॲक्शन घेण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. थोडा संयम बाळगायची गरज आहे. कल्पना आहे घरात राहून तुम्ही अस्वस्थ झाले असाल, बोर झाले असाल, कारण अशी सवय आपल्याला अजिबात नाही आहे. पण आता मात्र अटीतटीची वेळ आहे. तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या तब्येतीसाठी, स्वास्थ्यासाठी हे सांगतो आहोत. मीच माझा रक्षक, हे लक्षात ठेवा. एक छोटा ब्रेक, लगेच भेटतो. बाजार समित्या सुरू असल्या तरी लिलाव सुरू आहेत. शेतमालाच्या आवकावर बंदी नसली तरी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार ठप्प झालेले आहेत. 144 कलम लागू आहे. जमावबंदीचं हे कलम आहे. जागोजागी पोलीस आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जागोजागी पोलिसांचा सामना करावा लागतोय. पोलीस मागतायत आय कार्ड आणि आय कार्ड आणायचं कुठून हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. अशी सगळी परिस्थिती ज्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.
जनता कर्फ्यूला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शेतकरी या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झाले होते, पण त्यानंतर मात्र आज बाजार समितीचे सगळे व्यवहार सामान्य असावेत याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशही दिले होते की खरोखर बाजार समिती भाजीपाला जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत शेतकऱ्यांना कोणती अडचण होऊ नये याकरता आपण बाजार समितीमध्ये आहोत. नाशिकच्या प्रमुख बाजार समिती, पण या ठिकाणी बघतोय आपण मालाची आवक होते, पण मालाची आवक जरी होत असेल तरी शेतकरी अत्यंत कमी होते. नेमकी काय परिस्थिती आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न करू की काय परिस्थिती आहे. काय सांगाल तुम्ही? सगळेच अगदी आरामात बसेल दिसताय, लिलाव तर काही बंद नाहीये. लिलाव चालू आहे, बाजार समिती संपूर्ण चालू आहे, परंतु पोलीस लोक ज्या रस्त्याने येणाऱ्या लेबरला अडवणे यांना त्याच्यामुळे आम्हाला लेबर भेटत नाही आहे. आता लासलगाव मार्केट कमिटीमध्ये सध्या त्याच बाबतीमध्ये लिलाव चालू असतानाच लेबर मिळाले नाही म्हणून त्यांना बाजार बंद करण्याची पाळी आहे. त्याचप्रमाणे पिंपळगाव इतर मार्केट कमिटीमध्ये हाच प्रॉब्लेम तयार होतो आहे. आम्हाला लेबरचा प्रॉब्लेम जास्त येऊ राहिला आहे. म्हणजे लेबरचा प्रॉब्लेम येत होतोय, पोलीस प्रत्येक ठिकाणी अडकवत आहे, आयडी कार्ड नाहीये म्हणून लिलाव सुरू असताना सुद्धा न कळत बंद सारखी परिस्थिती आहे. आवक अजिबात आलेली नाही कांद्याचं काहीच. शेतकरी फार घाबरून गेलेले, जिथून तिथून गाड्या यायचं आहे ना ते बंद झालेले आहे. गाड्या ज्या येणं आवश्यक आहे बाजार समितीमध्ये, जर का गाड्या आल्या नाही तर माल कुठून येणार, आणि माल जर का आला तर त्या मालाला सगळे कामगार विकणार कसं आहे, खरेदी करणार कसं आहे, या सगळ्या एकमेकांवर असेल ही साखळी आहे. काय सांगशील भाऊ? साखळी नाही आहे, एक तर माल नाही राहिले आणि दुसरी एक भीती आहे, जर थोडाफार माल आलेला खरेदी केला तर पोलीसवाले पुढे जाऊन देतील की नाही जाऊन देतील हा एक प्रश्न उभा आहे. आता आमचे काही व्यापारी मार्केटला आलेले त्यांना सिंगल जायची बी भीती झालेली आता. शेतकऱ्यांचा जो आता आमचा जो माल आहे तो जीवनावश्यक वस्तूमध्ये मोडतो आणि आमची उपजीविकाच त्याच्यावरती असल्या कारणाने आम्हाला तर कुठल्याही हालतमध्ये मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे. घबराट निश्चित मोठ्या प्रमाणात आहे, आम्हाला लेबर पण मिळत नाही. आम्ही स्वतः सर्व भरून जेवढा शक्य होईल तेवढा माल या ठिकाणी विकण्यासाठी आणलेला आहे, परंतु इथेही कुठे व्यापारी बी खूप कमी प्रमाणात दिसत आहे. मार्केटमध्ये कोणी येतं का नाही माल घ्यायला अशी परिस्थिती मार्केट तर चालू दिसत आहे. आवश्यकता आहे या सगळ्या विषयामध्ये ज्या सरकारी यंत्रणा विशेषतः पोलीस प्रत्येक ठिकाणी बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना माल घेऊन येणाऱ्या किंवा बाजार समितीमधून माल जाणाऱ्या यांना जर का दिलासा दिला, राहत दिली तर खऱ्या अर्थानं बाजार समिती सुरू आहे असं नक्कीच म्हणता येईल. आत्ता बाजार समितीमध्ये हा एक अघोषित कर्फ्यू लागू झाला आहे. बाजार समित्यांशी निगडित असलेला ही जी अडचण आहे ती सरकारपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा न्यूज 18 लोकमत प्रयत्न करेल, जेणेकरून ही अडचणही सोडवता येईल. पण प्रशासनावर आणि सरकारवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ताण आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संकटाला आपण सगळे एकत्र सामोरे जातोय, त्यामुळे कृपया संयम बाळगा. या सगळ्यातून आपण मार्ग काढतो आहोत आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र सहकार्याची गरज आहे, एकत्र येऊन सहकार्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता भाजपनं आपलं प्रदेश मुख्यालय 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचाच आढावा आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी घेतला. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बहुतांश सरकारी कार्यालय ही 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आलेली आहेत आणि तसंच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात देखील पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचं हे नरिमन पॉइंट इथलं प्रदेश कार्यालय आहे आणि इथं नोटीस लावण्यात आलेली आहे. कोरोना खबरदारी म्हणून प्रदेश कार्यालय दिनांक 21 मार्च ते 31 मार्च पर्यंत बंद राहील. यापूर्वी हे कार्यालय 18 मार्च ते 22 मार्च असं सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंतच खुलं राहणार होतं. तशा पद्धतीची नोटीस देखील लावण्यात आलेली होती. आता मात्र हे कार्यालय पूर्णपणे 21 मार्च ते 31 मार्च असं बंद राहील असं घोषित करण्यात आलेलं आहे. अर्थात 31 मार्चला नेमकी काय परिस्थिती आहे ते पाहिल्यानंतरच भारतीय जनता पक्षाचं हे कार्यालय सुरू होणार की नाही याचा निर्णय इथले पदाधिकारी घेतील. पण कोरोना व्हायरसचा फटका हा राजकीय पक्षांना देखील बसलेला आहे आणि त्यांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपली कार्यालय बंद ठेवलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी सतत आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत, पण आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. घरी राहायचंय, सुरक्षित राहा, मीच माझा रक्षक हे वाक्य सतत लक्षात ठेवा. संयम बाळगा, घाबरून जाऊ नका. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.